सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आज गणेश भाईचा, वाढदिवस आज गणेश भाईचा, वाढदिवस आज गणेश भाईचा. अजून 2-4 गाणी घेऊ खवावतास म्हणजे माका पण वेळेवर जाऊ बरा झाला असता. बुवा गर्दी एवढी होती पण हा सोलो वादन करणार ते काय टेन्शन घेऊ नको तुम्ही. बड्डे हा करा तुमचं ना. नाही पैसे नाही दिलास तरी चांगले पण दिलास तर थांबवू नको. हा बड्डे बॉय किती जण वडापाव तरी येऊ गो प्रत्येकाची की. बुवा 14 टप्पो नको 1400 बस झालं ना. तो वाट बघित होतो 14 टप्पो पूर्ण होता काय. पण बुवा त्या नादात किती गर्दी होती. येळेवर सगळ्यांका झोपो घरात पाठवलंस रे. वाईट वाटतं माका किती गर्दी होती बुवा. पण ठीक आ ह्या कशामुळं झाला तू त्यांना आठवण करून दिलं. सनी लिओनची त्या तारकर्लीच्या हवेची आठवण करून दिलं. त्यांना आठवण झाली नाही ते गेले येळे वगैरे घरात. ही बुवा तुमची चुकी आहे. अशी लोकांना आठवण करून मी एकदाच नाव घेतलंय सनी लिओनचा. पण तू युगांडापर्यंत जाऊन पोचलं. मोकळी हवा ही हवा ती हवा लोक गेली येळे वगैरे. हा बाकी बुवा सुंदर. मी म्हणता तुका खांद्यावर घेतलंय आणि तू माझ्या कानात कॅन भरलंस. खराच आमचे जोईल बुवा एकदा माका नाला सोपारा स्टँड का भेटले. बड्डे बॉय गणेश गावठे. गणेश गावठे बड्डे बॉय यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद. ह्याच प्रेम आहो. मोठमोठे कीर्तनकर सांगतात पैसो आपण घेऊन खै जाणार. कीर्तनकर महाराज काय सांगतात पैसो अडको घेऊन आपण खै जाणार. पण त्यांची सुपारी 3-3 लाख रुपये. माका समजत नाही की ते खै जाणार 3-3 लाख रुपये घेऊन. कारण ह्या कलियुगा आता मी तुमका सांगताना सांगणार पैसो बिसो काय नाही पण आमका हवं असता. आता आज आम्ही हई लावू दे काय बुवा असेची लाव. हा 14 टप्पो नाही 1000 तरी पार पडत. काय समजली बरा बुवा केलास. येळेवर म्हणजे काय ठरवून काही लावतात घराकडनं. काय भांडण बिंडण नाही ना झाला होता फोनवर. हा राग काढलंस रे माझ्यावर. कानात म्हणता माझं कॅन भरलंस म्हणजे काय आहे खांद्यावर घेतलंय पण कानात माझ्या सुसू केलं. जसा ते का सांगोचा त्या दिवशी नालासोपारा स्टेशन का बुवा भेटले आणि ट्रेन मधनं उतरला आणि बाहेर गेला. स्टेशनच्या बाहेर गेल्याबरोबर ना एक काळोखाची जागा थंय म्हणता चल जरा मोकळे होऊया. दोघे जण आम्ही गेला
गेल्यावानी आपले सुसू करीत होता. सुसू करताना ह्यो बाजूच्या विचारता, ए इधर पुलिस पकडती है क्या? काय म्हणता, ए इधर पुलिस पकडती है क्या? तो बाजूवालो सांगता, पुलिस नहीं पकडती, अपने आप को ही पकडना पडता है. क्यान भरलंय तुझा? अरे काय बाबा तुका झाला काय हा? आणि बीचवर मी गेलोय तारकर्लीच्या आणि काय म्हटलंय, गीत माझे गाणे तुझे, सूर तुझे गीत माझे, काय जीवन संगीत होशील का खरा? आता एखादी आवडली तर आपल्या काय तसा नाही, मी डायरेक्ट चालू होतोय, सांग कधी. ती नाही म्हणताच की त्या का ह्याना सुद्धा प्रयत्न केला, त्याच बीचवर होतो ह्यो. आणि गर्लफ्रेंड का काय सांगता माहिता, 2 तास झालं, ती बिचारी कंटाळली. ती ना ह्याच्या मांडीवर डोका ठेवून 2 तास झाले, ह्यो आपलो नुसतो केसात आपलो नुसतो तिनं बघून बघून घेतला. आणि ह्याचे डायलॉग चालू होतं, गो ह्या भागात ना कांदे पेरूया, ह्या भागात ना बटाटे पेरूया. 2 तास कंटाळला त्या पोरगाने. हे का सांगता, बघा काय ते लवकर पेर, नाही तर माझा शात मी भाड्याने देऊन टाकी. कंटाळला हे का, ह्यो सूर तुझे गीत माझे करीत राहिलो. आणि तुम्ही बुवा गाणं घेतलास ना, प्रेम वर वरलं ग तुझं, त्याच्यामुळे सगळा लपडा होता. वरवरचा प्रेम काय नाही. होय ते का सांगा जरा, काय नया आहे ना ते का. अजून बटाटे बिटाटे कसो, ते अरेंज मॅरेज वालं नाही, आम्ही लव्ह मॅरेज वालं. बाकी बुवा गाणी बिनी तुम्ही चांगली म्हटलास. आता काय योगेश साहेब, संधीचा सोना करूचा होता, पण बुवा ह्या महिन्यातली का माका वाटतं ही पहिलीच बारी वाटतं तुमका होय मंडळानं ठरवलेली. मी म्हटलं अर्धा तास पाऊण तास ठीक आहे, पण एवढं वेळ बुवा कांडाप काढूचा ह्या बुवा माका पटत नाही. आणि मिक्सरचं बटन तुम्ही सांगितलास लाल असताना खाली लाल बटन. आजकाल काय झालं मंडळी, प्रेम असा झाला ना की नवऱ्याचो बायकोवर विश्वास नाही आणि बायकोचो नवऱ्यावर विश्वास नाही, असा सध्याचा प्रेम हा. एकाची बायको असता ते का नवऱ्यावर विश्वास नाही, नवऱ्याक सुट्टी असता आणि तिका जाऊचा असता फॉरेन का. ती फॉरेन का जाता आणि पोरग्याक सांगता, बघ हा बापसार लक्ष ठेव, काय बाहेर जाय, बाहेर गेलो की माका फोन कर. मग त्याचा कांडाप काढते, कारण नवऱ्यावर विश्वास नाही. ती गेली फॉरेन का गेली, पण नवऱ्यावर विश्वास नाही. लगेच नवऱ्याक व्हिडिओ कॉल, ओ खयास, ह्यो सांगता ह्यो काय घराकच आहे. ती सांगता घराकच, मग मिक्सर लावून दाखव. हुशार ती काय सांगता, घराकच मग मिक्सर लावून दाखव. ह्यो आपलं जायचं मिक्सर जवळ गेलो की व्हिडिओ कॉलवर घुर घुर. तिका खात्री पटायची, होय बाबा हा. दुसऱ्या दिवशी पण तसाच, ओ खयास घराघास मिक्सर लावा, की मिक्सर लावला घुर घुर. 2 दिवस झाला. आणि तिसऱ्या दिवशी फॉरेन का काय बायकोचं मूळ लागना. तिसऱ्या दिवशी डायरेक्ट फ्लाईट पकडला आणि घरा केली. आज म्हणता नवऱ्या का सरप्राईज द्यायचा. डायरेक्ट गेली रूमवर, दरवाजा उघडला, बघता तर नवरो घरात नव्हतो. त्या पोरग्यात विचारता, खै रे पप्पा खै गेलो. तो पोरगो म्हणता, पप्पा खै गेलो काय माहित नाही, पण जाताना मिक्सर घेऊन खैतो गेलो. म्हणजे एवढे बुवा नवरे हुशार आहेत आजकाल, काय समजली. बाकी तुम्ही त्या सांगितलंच ना, देवळात घंटा वाजवतो आपल्यासाठी कायच नाही. आणि त्याच गोष्टीचा माका वाईट वाटतं, कारण पूजा अर्चना आरती ह्या बायकांसाठी सगळं, आणि आपल्यासाठी घंटा असतात. आणि वाजवणारे सुद्धा आपलेच असतं. अशी वाजवतात ना, हात थरथरो व्हावं अशी ना. आता घंटेचं चांगले होते, पण जाऊ दे. हा, मच्छू उर्फ महेश मयेकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं घ्या. 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. काय या मंडळी गाणी बिनी माका भरपूर घेऊची होती. रडू नको बाळा, आता ह्याना माका रडूचा काढला. ठीक आहे बुवा, लोक गेल्याचा दुःख नाही, पण
100-200 येऊचे पण बंद झाले, त्या दुःख झाला मला. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा पाण्याला जाते, रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी लोण्याचा गोळा आईस्क्रीमचा गोळा तुला खायला देते, आईस्क्रीमचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी कमाल झाली स्वप्न झाली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्न झाली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला ती हळूच हसली गाली, आय लव्ह यू मला म्हणाली, दीड कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली, जबल शिटा घेऊन नीट चालवली फटफटी, चालवली फटफटी, नटीनं मारली. बुवाने सांगितलं नाही आमच्यासाठी ऍडव्हर्टाईज कुठली, बिटेक्स लगाव खुजली भगाव खरा जा. आणि बुवा हल्ली एक ऍड लागता बघा, एका संतूर साबणावर 2 पेन फ्री. ते कशात फ्री देतास, काय ढुंगणावर निबंध लिहूचो हा काय हो बुवा, एखादो आमका तरी द्यावा, लिहून लिहून लय संपत तो. बाकी बुवा सुंदर तुम्ही, फक्त त्या उठण्याचं सांगितलास ना, उठण्याचं साबण आणलंय मी, पण काय उपयोग नाही. नाही ना, त्यांना उठण्याचं सांगला, मोती असा तो वेगळो, त्याका सांगोचो होतो तो वेगळो. पण बुवा असा जा, बुवाने ह्यो ड्रेस घातला आणि कॉलेज का असताना बुवांची एक मैत्रीण आणि बुवा फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला नाही, फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला नाही. त्यांचा कॉलेज होता ना, कॉलेज का जाताना एक ओढो लागायचो, ओढो. त्या ओढ्यात ना दोघा जण जायत होती, बुवांची मैत्रिणी बुवा. आणि जाता जाता काय झालं माहिती साहेब, ओढ्यात पाणी वाढला हो, अचानक पूर इलो. आता कसो पाऊस लागता तसो धो धो पाऊस, हळूहळू पाणी वाढला, पाणी कमरेपर्यंत इला. बुवा आणि मैत्रीण एकमेकांचो हात धरून ओढ्यातनं जाता जाता बुवा म्हणता, गो ऐकलं मामलेदार बुडालोसो वाटता. होय ना रे, असं सांगलं ना. आता काय तुका सांगू नाही काय बरं, आता जोक्स एवढे आहेत ना, आता युट्यूबवाले आहेत, पण तू कोणाक ऐकोक शिल्लक ठेवलंच नाही. त्याच्यामुळं माका ते आता वाटतं ना, इथे युगांडाक जाऊन भजन करता येता बारा पडला असता माका. हा ए 10 तरी ठेवायची रे शिल्लक. तुका काय वाटला नाना पाटेकर ते कोणाची तरी कामं, त्यांना बघितला तो 500 रुपयावालो स्वतः तुमका अजून 500 वालो तो दांडोच घेऊन बाहेर उभा. अरे 5 रुपयाचो तरी आवाज काढायचो तेसो. मी आपलं मोठेपणा सांगतोय, 100 रुपये सनी लिओन. बरोबर ते 100 रुपये सनी लिओन काय टाळ्यो वाजवत राहायचो, काय समजली. हा बाकी बुवा सुंदर. आणि पूर्वी काय असायचं, 1-1 डझन पोरगी, म्हणजे फॅक्टरी चालू होय असा पूर्वी होता. आणि पूर्वी 1-1 डझन व्हायची का, कारण ह्यांना सांगला त्यावेळी कंदील होतो, नंतर इली गॅस बत्ती, हम दो हमारे अर्धा डझन, त्याच्यानंतर 200चो बल्ब, हम दो हमारे पाव डझन, त्याच्यानंतर मग आता LED इली, हम दो हमारा तळपाट ना. फॅमिली प्लॅनिंग करतात. कसला फॅमिली प्लॅनिंग, बरं बुवानी सांगितल्याप्रमाणे
लग्न झाला की घरात येऊन कुळाचाराचा कोण दर्शन घेत नाही हो, मंदिरात कोण जायत नाही, डायरेक्ट हॉलवरनाच हनीमून का बाहेरच्या बाहेरच जातं. ती पोरा मग वाकडी तिकडी झाली की देवाक दोष देतं. ह्या बुवा काहीतरी थांबो गावा. आणि बुवानी सांगितलं नाही, एक विषय चांगलं सांगितला नाही की हल्लीच 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालो, पण ह्या कशामुळे होत आहे का बुवा, तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. आपल्या देशात भरपूर कायदे आहेत, पण ह्याच्यासाठी एक सुद्धा कायदो नाही. रोज अनेक अशा मुलींवर बुवा अत्याचार होता, पण तुम्ही आम्ही कायच करू शकत नाही. एखादो कायदो जरी भले कुठलाही सरकार असू देत, कोणीही कायदो काढा, पण जो असो अतिप्रसंग करीत त्याका जाग्यावर फाशी देऊचो जेव्हा बुवा कायदो येत ना, तेव्हा आपलं महाराष्ट्र खरोच सुजलाम सुफलाम होईल. नाहीतर ह्या सगळं चालूच राहणार. कुठली सरकार आली मी कोणाक नाव ठेवीत नाही, सरकार कायम येतात, पण अजूनपर्यंत कोणाची हिंमतच होत नाही ह्या कायदो बनवची. कारण कोण कोण असतात ते ह्याची ओळख त्याची ओळख. हल्लीच बुवा रायगडमध्ये माणगावमध्ये एका मुलीवर 5 जणांनी बलात्कार केला आणि त्या मुलीची हत्या केला नाही. आणि ते उज्ज्वल निकम साहेब मुलीचे वकील होते, पण पुरावे नाही. ते 5 जण निर्दोष सुटले. काय करायचं तिच्या आईवडिलांनी, ही पण गोष्ट आहे ना. त्याच्यासाठी बुवा कायदो येणं महत्वाचा. नुसतं आपण म्हणता आपण दिवो घेणार, कॅन्डल मार्च काढणार, एका काय अर्थ नाही. तर कायदो कोण करीत त्या हो कवा, नाहीतर हे काय नाही, हे गोष्टी होतच राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा, एकान स्त्रीची अब्रू लुटला आणि एका पाटला, म्हणून महाराजांनी काय केला नाही, त्याचे 2 पाय छाटून टाकला नाही, 2 हात छाटून टाकला नाही, आणि त्याचं चौरंग केला नाही. आणि त्याका दररोज सकाळी नेऊन चौकावर बसवायचे आणि बाकीचे त्याका बघायचे. म्हणजे अत्याचार आपण केला तर आपला काय होईल, असो चौरंग होता नाही, म्हणून असा काही व्हायचा नाही त्यावेळी. पण आता कोण नाही. आता ठीक आहे पुन्हा, आणि आता इलेक्शन चालू आणि तू म्हणशील खय जाऊन पोचलस तू, ठीक आहे बरा बुवा, तुम्ही सांगितलंस तो आंब्याचो घळ झालो ओ, मग आमरस खाऊ थांबायचा ना. रामदेव बाबा. आणि खरा माझो आंब्याचो घळ तयार झालो. मी सुद्धा बुवांच्या घरात गेलोय, आणि बुवांची सासू ना सारखी आज जायची बाहेर यायची, आज जायची बाहेर यायची. म्हटलं भानगड काय, म्हणून आतमध्ये गेलोय. म्हटलं काय गे आवशी, काय झाला काय, आत बाहेर कित्याक नाचतस. नाही, ह्या माझ्या जाव्या काय खूळ लागला त्या रामदेव बाबाचा लावला त्या खुळ्याचा, आणि तो सांगता सासको बाहेरलो, मग माका बाहेर पाठवता, सासको अंदरलो आत येऊ सांगता. अशी अवस्था केल्या ना रे. तसं तो हुशार हा. माका काय सांगता, सोरट काढलंय मी आणि माका पाल लागली. तुका खून लागलो असं काय काय सांगितलं. पण जत्रेची मजा वेगळी असता हो. त्यांनी मगासपासून सांगत होता त्या घुडगुड्याचा काय सांगत होता होय ना. घुडगुडा जत्रेची मजा वेगळी. जोईल बुवांच्या होय ते कल बारी घेत नाही कलच्या दिवसात. काल आम्ही गेला आणि थई एक दुकानदार होतो, तो वरडत होतो 100 रुपयात पोपटाचा पिंजरा. 100 रुपयात पोपटाचा पिंजरा. म्हणून आम्ही गेला, म्हटलं 100 रुपयात खायचो पिंजरो. त्यानं आपली काढून दाखवला ब्रँड ना. काय बाबा कशी ऍडव्हर्टाईज करतील. हा, डोक्याने पेटी वाजवा. मच्छू मयेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. ह्या तरी माझा युट्यूबवर बघून तेवढी बक्षिसा द्यावा बस झाला. बाकी मका काय. हा हा, प्रसाद वालावलकर कोंब्याचे व्यापारी प्रसाद वालावलकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेल्या मनपूर्वक स्वीकारतो. बघा व्यापारी सुद्धा असे, कोण पापलेटांचे, कोण कोंब्याचे, चांगले असे व्यापारी लिहिले. हा, झाडूचे व्यापारी, पण झाडूवाल्यांनी सुद्धा दिला नाही ना. होय, झाडूवाल्यांनी सुद्धा दिला नाही. उगाच काय म्हणजे बुवांका चांगलो प्रतिसाद देतात. डोक्याने वाजवतो तसं मी लहानपणापासून वाजवते हो. हा बुवा, बाकी सुंदर तुम्ही बोलला. तुमच्या एवढं काय मी वेळ. हा, आणि ती 2 टकली होती माझी, काय बोट गेला आतमध्ये. तुका कसा रे माहिती. पण त्या हा यो होतो माझ्या पाठी उभो.
तसं चांगलं होतो ते का काय तसा वाईट बोलता नाही, कारण असंच झाला ह्याचा सुद्धा माझ्याबरोबर का असता, कारण माझी त्याच्यावर कृपा, माझी केम हॉस्पिटल का ओळख असल्यामुळं ना ह्याचा मंडळी ऑपरेशन झाला मूत्रपिंडाचा, हल्लीच झाला मूत्रपिंडाचं ऑपरेशन. तर ती तुमका गंमत सांगोची या. तर माझ्या ओळखीवर बुवांचा ऑपरेशन, बुवांका ऑपरेशन थिएटरमध्ये मूत्रपिंडाचं ऑपरेशन चालू झाला, तो बघा कुत्रो भोगता खरा. मूत्रपिंडाचा बुवांचा ऑपरेशन चालू झाला आणि काय झाला, ते डॉक्टर होते ना, मूत्रपिंड बाजूक काढून ठेवला आणि ऑपरेशन चालू होता त्यांचा. आपला चालू असताना मध्येच गेली लाईट गेल्याबरोबर केम हॉस्पिटल सगळ्या अगदी ऑपरेशन सगळ्यांची अर्धवट थांबली. ती एक नर्स होती ना, ती म्हणता अभी बहुत कालोख हो गया ना इधर. तो डॉक्टर म्हणता हाँ बहुत अंधेरा हो गया, थोडा उजेड करना पडेगा. उजेड करना पडेगा. एक होतो तो वॉर्ड बॉय होतो, त्यांना काय केला, 2-4 कवला होती वरच्या माळ्यात, ती कवला सरकवला आणि आतमध्ये उजेड येत होतो. आता त्या कवलावर एक कावळं बसलेलो, ह्याचा मूत्रपिंड बाजू काढून ठेवलेला ऑपरेशन करताना. त्या कावळ्याक वाटला पिंडान चालू की काय खाली, तो इलो चोच मारला आणि घेऊन गेल्याबरोबर डॉक्टरांका प्रश्न पडलो, आता करायचा काय. अरे एवढा आमचा मोठा हॉस्पिटल आणि नरबुवांचे मित्र, आता करायचा काय. त्यांनी आयडिया केला नाही. तो आता कुत्रो भोकलो बघा, तसोच एक कुत्रो होतो त्यांच्याकडे, चांगलो होतो गॅब्रो डॉग. त्यांनी वळखला नाही, खायचो तरी सोगो चालू राहून देत, त्याचा काढला नाही, इकडे घुसवला नाही. तो बिचारो मेलो कुत्रो, ते का कचरा पेटीत टाकला नाही. ह्याचा ऑपरेशन सक्सेसफुल झाला आणि डॉक्टरांनी बोलवला आणि 15 दिवसांत, म्हणजे काय प्रॉब्लेम वगैरे काय होतो काय ह्याच्यासाठी बोलवला नाही. बुवा इले आणि डॉक्टर म्हणतात, बुवा काय बरा ना, तुमका काय ऑपरेशन केल्यापासून काय त्रास. बुवा म्हणता नाही अजिबात नाही. पण डॉक्टरांका प्रश्न, आता त्यांनी ऑपरेशन केलेला, ते म्हणतात नाही थोडं तरी तुमका काहीतरी असणार ना प्रॉब्लेम. बुवा म्हणतात बाकी काय व्हायत नाही, मुत्ताना या ढ्यांगवर होता फक्त. ना आमची जोडी अशी आहे, आम्ही असं काय नाही काय बोलता काय बुवा, पण आवाज काढलास तुम्ही भारी. त्यांचं आवाज काढण्यात कोण हात धरू शकत नाही, धरला तर फक्त वातानच, बाकी त्यांचा हात कोण आजूबाजूक तरी नाही धरू शकत ना बुवा. भारी या, चांगले मित्र आहेत माझे. डोक्याने पेटी वाजवा, काय हा की खाली शाल बिल देवा. हा गाणी बिनी भरपूर आहेत आपल्याकडे. कोण बनेगा करोडपती. हा झुकेगा नाही साला. एक ऑफर देतात, तेरे नामची मुझी काय बुवा. भजन रसिक आता कमी, सुरुवाती गर्दी होती पण आता भजन रसिक कमी आहेत, पण सगळे ऐकणारे दर्दी आहेत. आणि हे एक सुद्धा कोण हलणार नाही ही खात्री बुवा माका हा. कारण आपलो कार्यक्रम सक्सेसफुल हो तर त्यांना थांबवताचा काय समजली. आणि काय जण ते आजूबाजू घरात, कारण घरात जाऊन सुद्धा स्पीकर ऐकू घेणार, त्यापेक्षा हय ऐकलेला बरा बुवांचा, घरात पण झोप भेटणार नाही.
ओय जानू काम त्यानो म्हणजे बाबा काहीतरी तुकाच नाही, तू आवाज काढतो पण मी असे आवाज काढतो वेगवेगळे. आणि तो ठेको आमचे लोके साहेबांग काय कुठलो फका फका धागेनाथ फॉक. तू त्या धागेनाथ फॉक मुळात लोक घरात गेली त्यांना नको ती आठवणी करून देत ते म्हणतात जय जय रामकृष्ण हरी यांच्या भजनापेक्षा झोप बरी. फॉक केल्याबरोबर त्यांनी वाट धरला नाही मागच्या मागे. हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या माझ्या देवाचं काय 100 दिला नाही त्यांच्या सुद्धा वसूल होऊ हवे. गाणी भरपूर. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, तुझं गाव काय. अगं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, तुझं गाव काय. टक देख रोसावरिया, टक देख रोसावरिया, टक देख रोसावरिया. याच लास्टपर्यंत गाणं सुंदरी सुंदरी. वा पोलीस पकडती आहे हा, लक्षात ठेवा. नाही माणूस चांगला ठीक आहे. ह्या काय मनोरंजन म्हणून बोलवचा लागता. बुवांचा भरपूर काय काय बोलवचा होता पण ठीक आहे. बिटेक्स लगाव खुजली भगाव. आता पूर्वीच्या काळी बघा लोक धोतर घालायचे व हिकडनं हवा इली की तिकडनं बाहेर सगळा नुसता गारेगार. आता ह्या आमका फाटूचा लागता का हवा जाण्यासाठी. 3,500 घेऊन पुन्हा फाटूचा लागतात एका का नाही तर आमका पण बिटेक्स लगाव खुजली भगाव. ह्या कलियुगा त्याच्यानंतर स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तारारा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा.
जईचे धय आणि आमचं जोईलो खाय पेटी डोक्याने वाजवतय आणि मग गजराकडे जाऊया उगाच कशाक उगाच वेळ काढूया कसा बर्थडे बॉय त्यांका तरी दया येईल माझी व 100 तरी दिला नाही चोरी करूक लाज मागूक लाज नाही मी असं मुद्दाम बोलतोय कोणाची दया येईल तर येईल गरीब आहे ना हॅलो महेश मयेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 आता गजर घेत आहे मी ओके तो बघा तो अजून घाबरलो मी जोक्स मारीन मधून पळालो पण ठीक आहे तसं माझं जोडीवालो अरुण परब सन्माननीय अरुण परब यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद काय म्हणत होतास की तुम्ही हा नाव कसं शंकर कृष्णा परब यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपये आलेले आहेत मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद शंकर कृष्णा परब यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे
अशी त्या महापुरुषाच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. केसामध्ये गजरा नाही, ही चाल नाही, आपली चाल वेगळी आहे. पण आनंद शिंदे आज आपल्या गजरात उभे करूचे तसो दरवेळी कोणा उभो करीत असतंय. आज म्हटलं ही चाल घेऊया. आजचा माझा झालाय पगार, येईन रोक नको उधार, गोष्ट पटली चटकन उठली, गोष्ट पटली चटकन उठली, कशी प्रथम मी गाजवली, कशी प्रथम मी गाजवली. कवा जवा रात्री या घंटीची, कवा घंटी मी वाजवली, कवा घंटी मी वाजवली, कवा घंटी मी वाजवली. निसर्गरम्य मालवण नगरीत, निसर्गरम्य मालवण नगरीत, महापुरुषाच्या कृपाच्या येत, महापुरुषाच्या कृपाच्या येत, आज रंगली डबल बारी, आज रंगली डबल बारी, जोडी ट्रेंडिंगची भेटली, जोडी जरी बदली कामगार असलं, जोडी ट्रेंडिंगची भेटली, जोडी ट्रेंडिंगची भेटली. रिक्षा चालक मालक मंडळाची, कोण? रिक्षा चालक मालक मंडळाची, जगात किमिया लय न्यारी. रिक्षा चालक मालक मंडळाची, जगात हो. या ठिकाणी आजचा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आणि म्हणून काय म्हणतोय, सत्यदेवाचा उत्सव खास, वर्षाने येथे होतो जागर, दरवर्षी या ठिकाणी अनेक नामवंत भजनी बुवा यांच्या डबल बाऱ्या होतात. आणि आज ही संधी जोईल बुवाने मला मिळाली. खरोखरच या मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे. कारण मालवण शहरामध्ये डबलबारी भेटणे, बुवानी सांगितलं की आज आपण भजन करतो म्हणजे वाडवडिलांची पुण्याई, वाडवडिलांची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई, किंवा कदाचित मागच्या जन्मीची आम्हा दोन्ही बुवांची थोडीशी पुण्याई, म्हणून आज ही मानाची खुर्ची मला भेटली. तर त्या परमेश्वराचे मी मनपूर्वक आभार मानतोय की या ठिकाणी कशी का होईना मला डबलबारी भजनाची संधी भेटली. आणि एवढे यूट्यूबवाले कधी नसतात माझ्या बारीका, पण आज तुमचे तुम्ही कधी कधी असतात, पण आज 3-3 यूट्यूबवाले येईल. ह्या माझा भाग्य, म्हणजे उद्यापासून आता माका कॉल येतील. फक्त लपडा काय, माझ्या घरात नंबरच लागत नाही माझं. लोकांची बारीवर ठरलं की माका मग मेसेज येतात, बुवा तुमची बारी पाहिजे. मी फोन करू जाते तर झाले बुवा बुकिंग करून. आजकाल कोणाक थांबोक येळ नाही हो, मोबाईलमुळं. बुवानी सांगला नाही तसा. प्रेम सुद्धा ह्याच्यावरनच होता. प्रिय हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर हसू पाठव. मग ती 10 वाजता मेसेज करता, हे का आता मी भांडी घासते तुका खरकटा पाठवू. ह्यो सध्याचा जमानो काय काका. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हतो आणि आता हे सगळे डे इलेत, किस डे, हग डे, व्हॅलेंटाईन डे. पण पूर्वीच्या काळी जे म्हाताऱ्यांनी सडे गाजवलेले कोणाक जमणार, कोणाक नाही. मग त्यांका पटला ते बघा, ते तिकडे खालीच बघून त्यांचं काही लक्षच नाही भजनाकडे माझ्या, होय ना. तर पूर्वीच्या काळचा जमानो कसं होतं बघा. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है.
थांबवलास किती आहे? सुंदर मालवणचं किनार रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्यावर माझं भडक तरत कुण्या देशी नेऊ कुण्या गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय घडतंय तुला? मालवणच्या किनाऱ्यावर तत्वा जोडीनं देशील काय? हे बघा नाचतं भारी वाटतं मला मालवणच्या किनाऱ्यावर तत्वा जोडीनं देशील काय? या सागरी दुनियेची सफर देशील काय? रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्यावर माझं भडकं करतंय. रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्यावर माझं भडकं करतंय. पुण्या दिवशी नेऊ पुण्या काय तुम्ही वाजवलास माका आनंद झालो आणि तुम्ही वाजवतास तुमका पण आनंद होईत असत ना जरा जीवाची मजा करायची काय जीवनात हा काय आपल्या कसा आता तुम्ही एवढे जण थांबलास ना तुमका सांगू मी प्रत्येकान जर 200-200 दिलास ना पुढच्या वर्षी फुकट डबल बारी करी कोण देशाला असं माका वाटत नाही बोलो काय झाला तू एक तर जोडीवालो बाजू घेऊ मागत नाही तो तिकडे गेलो ते का हवा लागली तिकडे संधी ती शोधू गेलो वाटतं तिकडे पण आजची बारी तुमच्या लक्षात राहव ठीक हा बंधू भारीच असो तुम्ही हा केसामध्ये गजरा फिरत्यानं गजरावर नजरा या पोरीचा बघून घ्या बघून घ्या मुंबईवाले केला गुन्हारी माझी उरकून टाकली शादी मुंबईवाले केला गुन्हारी माझी उरकून टाकली शादी काय सांगू काय म्हणू काय बोलू काय सांगू मेरी बर्बादी के सुन मेरी आमी नदी काय सांगू मेरी बर्बादी के सुन मेरी आमी नदी काय सांगू मेरी बर्बादी के ह्या गाणं ऐकलास ना दादा हो दादा ब्लू टी शर्ट हा ह्या गाणं ऐकलास ना तुम्ही हो ना नाही तिकडे बोलत होतास म्हणून म्हटलं हा म्हणून काय म्हणतोय सत्यदेवाचा उत्सव वर्षानं येथे होतो जागर पिंपळाच्या कृपाच्या येत त्या तुमका बरोबर काढला पिंपळाच्या कृपाच्या येत त्यांची चुकी नाही कधी कोणा काय आवडत ना आपण सांगू शकत नाही त्या दिवशी माझी बारी होती आणि मी गाणं चालू केलंय फिरत्या चाका वरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला एवढा झाल्याबरोबर एक भजन रसिक होते खाली झोपेतच होते पण
चादर बिदर घेऊन इलेले, जी चादर दिलाने उडून माझ्याकडे इले 500 रुपये. बुवा वन्स मोर 500 इल्याबरोबर मी खुश झालोय. फिरत्या चाका वरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पुन्हा वरील 200. बुवा वन्स मोर. आता एका गाण्याचं 700 रुपये कोण देणार हो? हा लोक 100 देताना विचार करतात. पुन्हा घेतलंय. फिरत्या चाका वरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार. एवढा झाल्याबरोबर तो हळूहळू इलोनी म्हणता बुवा 700 दिलंय, आता हे 20च खिशात, फक्त याक कडवा माझ्यासाठी म्हणा. त्यांका म्हटलं हो माझ्याकडे भरपूर गाणी आहेत, तुमका ह्याच गाणं किती ऐकोचा? तर ते सांगतात बुवा तुम्ही गाणं काय म्हणतास? म्हटलं फिरत्या चाका वरती देशी. ते म्हणतात बस देशी ऐकून माझा मन भरून येता. मी एक मगाशी गाणं लिहून घेतलंय हो आमच्या वेळी. चढती जवानी तेरी. भारी वाटावा ह्या एक बसूया गाणं ना. हे काय पुढच्या बाऱ्यांची रेसल आता डिसेंबर मध्ये 1 तारखेपासून चालू आहे अगदी फेब्रुवारी पर्यंत. भले बदली कामगार असले तरी बोलवतात काय काय ठिकाणी मका असं. शोले ह्या शोले मधला गाणं. ओके धन्यवाद. बघा म्हणजे असे भजन प्रेमी हवे आमका, बाकी काय नको. पैसो खाई घेऊन जाणार आहोत, फक्त त्यांनी ऑफर सांगोचो आमका. आणि हा बघा कुठला म्हणतास? केशवा माधवा. हा त्यांका केशवा माधव ऐकूचा. घेऊया घेऊया. हा आधी त्यांका केशवा माधव ते खय गेले आहेत की ऐकतात ना, बघतात ना. ढोलकी चालू. बस ना. हृदयाच्या तालावरती. हो त्याच म्हणते मी. नाव कसा? रणजित पारकर मित्रमंडळ यांच्याकडून हृदयाच्या तालावरती हे गाणं घ्या. 200 रुपये आलेले आहेत.
गणेशू निनाजती पैंजणी उदयाच्या तालावरी नाचे गणेशू निनाजती पैंजणी उदयाच्या तालावरी नाचे गणेशू निनाजती पैंजणी सात सुरांनी केली प्रार्थना सात सुरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना गणराया तुम्ही यावे नर्तना उदयाच्या तालावर नाचे गणेशू उदयाच्या तालावरी नाचे गणेशू उदयाच्या तालावरी नाचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मधली एक आता वयामानानुसार जरा एक दोन ओळी इसरो होतात पण घेत लाईनीत काय टेन्शन नाही. धन्यवाद साहेब. तर पुढे आपण गजराच्या खळी लावतो पुढे सुलटी सुलटी पाना झाली ती हस्त आमच्याकडे अशीच ना हळद होती आणि थंय डीजे वालो होतो. तो म्हणता मी काय तुमच्याकडे डीजे वाजवणार नाही. जे नाचणारे असतात ना ते एकदम धिंगाणो घालतात. तुमच्याकडे मी काय डीजे घेऊन येणार नाही. तर तो मालक असतो तो सांगता हो तुम्ही फक्त 12 वाजेपर्यंत डीजे लावा. तो डीजे वालो म्हणता 12 वाजेपर्यंत. हा तो म्हणता फक्त 12 वाजेपर्यंत तुम्ही डीजे वाजवा नंतर ते जनरेटरवर पण नाचतील. अशी परिस्थिती आहे सध्या. हा म्हणून काय म्हणतोय पिंपळाच्या कृपा छायेत पिंपळाच्या कृपा छायेत भक्त मंडळी जमली भजनी मंडळी जमली रिक्षा चालक मन मंडळाची जगात शहराचं ठिकाण असल्यामुळे लोकांना कामाला जायचं असतं त्यामुळे आम्ही सुद्धा समजून घेऊ शकता. आणि डबल बारी ठरलेल्या वेळेप्रमाणे जरा लेट चालू झाली. ठीक आहे. जिरविना सारी तुझी मस्ती माझा माझा यमाचा खाजा ते गजराचा एकच घेऊन जाणार फक्त ट्याव 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 एवढा ऐकला तरी बस झाला हो. आम्ही केलेल्याचा सार्थक झाला. माझा माझा यमाचा खाजा माझा माझा यमाचा खाजा सांगून गेले हो ज्ञानी सांगून गेले हो ज्ञानी रिक्षा चालक मला मंडळाची जगात
रिक्षात धन्यवाद 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 टाळी घ्या विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम
रंगदेवते माते तुझा महेश मयेकर, सन्माननीय महेश मयेकर यांच्याकडून आमचे ढोलकीपटू योगेश सामंत यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा तो काय हॅलो हॅलो दोघांचे हॅलो या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रो